नांदेडमध्ये शाळेच्या व्हॅनमध्ये झालेल्या प्रकरणामध्ये आरोपीवर कडक कारवाई करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ता तथा इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी नांदेड येथील पोलीस अधीक्षकांकडे केला आहे। आई-वडिलांनी वयात आलेल्या मुलींशी संवाद साधावे। सामाजिक कार्यकर्ता व इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्ष ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांची प्रतिक्रिया। नांदेडमध्ये शाळेत जाणाऱ्या व्हॅनमध्ये अल्पवयीन मुलींसोबत छेडछाड झाली असून व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे। या प्रकरणी आरोपीवर कडक कारवाई करावा अशी मागणी दिनांक 5 जुलै रोजी सायंकाळी 5 वाजेच्या दरम्यान सामाजिक कार्यकर्ते व इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्षा अश्विनी धन्नावत यांनी नांदेड येथील पोलीस अधीक्षकांकडे केली आहे। घरातील वयात आलेल्या मुलीशी आईवडिलांनी संवाद साधावा। संवादामध्ये अभाव ठेवला तर बाहेरचे लोक याचा फायदा घेऊन त्यांना चुकीच्या मार्गास जाण्यास प्रवृत्त करतात अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्ता व इनरव्हील क्लब ऑफ जालना होरायझनच्या अध्यक्षा ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत यांनी दिली आहे। नमस्कार, मी ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत। आता काही दिवसापूर्वी नांदेडमध्ये जे अल्पवयीन मुलीशी स्कूल व्हॅनमध्ये जो काही प्रकार घडला तो खूप चर्चेचा विषय झाला आहे आणि हा प्रकार हा खूप गंभीर स्वरूपाचा असून माझी सर्व पालकांना एकच विनंती आहे की आपल्या वयात आलेल्या मुलं आणि मुलींशी तुम्ही वेळेत संवाद साधा, त्यांच्याशी बोला, त्यांच्याशी संवादाचा अभाव ठेवू नये। जर तुम्ही संवादाचा अभाव ठेवला तर याचा फायदा बाहेरचे लोक घेतात आणि त्यांना चुकीच्या मार्गात जाण्यास प्रवृत्त करतात। आता पोक्सो कायदा हा खूप गंभीर असून आरोपीला मी ह्या कायद्याअंतर्गत कडक कारवाई करण्यात यावी आणि शिक्षाही होण्यात यावी। पण मी म्हणेल की मुलांना तुम्ही वेळेत ह्या सगळ्या गोष्टी सांगा, कायद्याची सुद्धा जाणीव करून द्या। हा प्रकार त्यांच्याकडे जर जबरदस्तीने मुलींसोबत होत असेल तर त्यांनी कंप्लेंट वेळेत करायला पाहिजे, पुढे येऊन कंप्लेंट करायची, न घाबरता कंप्लेंट करायची। हे सुद्धा पालकांनी त्यांना प्रोत्साहन द्यायला पाहिजे जेणेकरून अशा प्रकारांना वेळेत आळा बसेल आणि असे प्रकार होणार नाही। आणि मुलींना एवढंच एक संदेश देईल की सगळ्या गोष्टींना एक वय असतं। तुम्ही फार मूवीज वगैरे पाहून त्याच्यात वाहून जाऊ नका की तुम्हाला अजिबात वयाचं भान राहत नाही आणि तुम्ही वयाच्या आधी असलेल्या प्रकारांना तुम्ही बळी पडत आहेत, तर तसं तुम्ही करू नका। आपल्यावर थोडासा संयम ठेवा। शिक्षणाचं वय आहे, तुम्ही शिक्षणाकडे लक्ष द्या, आपल्या पालकांकडे लक्ष द्या। त्यांची खूप आशा आहे तुमच्याकडे की तुम्ही शिकून सवरून काहीतरी मोठं होणार आहे, तर तुम्ही तुमचे आणि त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या धैर्याकडे पहिले तुम्ही लक्ष द्यायचं आहे, नंतर ह्या सगळ्या गोष्टींकडे तुम्ही पाहायचं आहे। तर मी नवीन जनरेशनलाही म्हणेल की त्यांनी सुद्धा थोडंसं मूल्य शिक्षण जपून ठेवायचं आहे, संस्कार जपून ठेवायचे आहे। धन्यवाद। का नाव आपलं? ॲडव्होकेट अश्विनी धन्नावत।